हॅलो फ्रेंड्स, आज आपण हा हेअर बेल्ट कसा विणायचा ते बघूयात. तर हा मी 2 रंगामध्ये विणलेला आहे आणि याच्यासाठी मोती वापरलेले आहेत आणि ग्लू गन लागेल आपल्याला. तर चला बघूयात आपण हा हेअर बेल्ट कसा विणायचा ते. तर यासाठी सुरुवातीला आपण हार्ट शेपचे विणून घेणार आहोत. तर इथं मी 3.5 mm हुक घेतलेला आहे. हार्ट शेप्स विणण्यासाठी मी इथे 2 प्ले उलन घेतलेला आहे. त्याचे 2 धागे घेतलेले आहेत. 4 प्ले असेल तर तुम्ही 4 प्ले एकच धागा घेऊ शकता. तर मॅजिक रिंगने सुरुवात करूयात आणि 4 साखळ्या विणायच्या आहेत. यानंतर 3 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत. सगळ्यात मोठे खांब आपले, तर त्यासाठी 2 वेळेला धागा घेतलाय मी आणि अशा प्रकारे आपल्याला हे 3 वेळेला लूपमधून काढून घ्यायचा आहे. तर हा एक ट्रिपल क्रोशे, दुसरा ट्रिपल क्रोशे विणूयात. परत तिसरा. तर 4 चेन मिळून आपले 4 ट्रिपल क्रोशे झालेले आहेत. तर 3 ट्रिपल क्रोशे आणि एक 4ची चेन, तर असे हे 4 ट्रिपल क्रोशे झालेत. यानंतर डबल क्रोशे विणायचे आहेत. तर 3 डबल क्रोशे विणून घेऊयात आपण. तर हा पहिला डबल क्रोशे, हा दुसरा डबल क्रोशे आणि हा 3. यानंतर एक साखळी घ्यायची आहे. तर हे सगळं आपल्याला मॅजिक रिंगमध्ये विणायचं आहे. तर एक साखळी घेतल्यानंतर परत एक ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. आणि एक साखळी विणूयात. यानंतर 3 डबल क्रोशे विणायचे आहेत. आणि हा तिसरा डबल क्रोशे. तर एकूण 3 डबल क्रोशे विणल्यानंतर परत आपल्याला 3 मोठे खांब विणायचे आहेत ट्रिपल क्रोशे. तर त्यासाठी 2 वेळेला धागा घेतला मी आणि अशा प्रकारे हा ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. तर हा ट्रिपल क्रोशे झाल्यानंतर 4 साखळ्या विणायच्या आहेत. आणि याला आपण मॅजिक रिंगमध्ये इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. यानंतर लूप बंद करून घ्यायचा आहे, मॅजिक लूप. तर इथे मॅजिक लूप आपण बंद करून घ्यायचा आहे. तर असेच एकूण 8 हार्ट्स मी विणलेले आहेत. 2 कलरमध्ये विणलेले आहेत आणि या ठिकाणी मी मोती लावून घेतलेला आहे वरती सेंटरला. तर तुम्ही तिथे मोती लावून घेऊ शकता. तर हे अशा प्रकारे मी हे 8 हार्ट्स विणलेले आहेत आणि इथे मोती लावून घेतलेला आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला विणायचे आहेत. आणि इथे मी हा स्टीलचा बेल्ट घेतलेला आहे. तर शक्यतो स्टीलचेच बेल्ट वापरा, प्लास्टिकचे खूप लवकर तुटतात. आणि इथे हा उलन घेतलेला आहे. तर आपल्याला याच्यावरती हे रॅप करून घ्यायचं आहे. इथे मी हॉट ग्लू गन यूज केलेला आहे.
तर ग्लू लावून घ्यायचा आहे आणि आपण त्याच्यावरती हा धागा आपल्याला रॅप करायचा आहे. तर हे अशा प्रकारे पूर्ण बेल्टवरती आपल्याला हा धागा ग्लूच्या सहाय्यानं फिक्स करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी पूर्ण बेल्टवरती धागा रॅप केलेला आहे. यानंतर आपण हार्ट्स शेप्स जे आपण विणलेले आहेत ते आपण याच्यावरती लावून घ्यायचं आहे. तर मी इथं ग्लू लावून घेत आहे आणि अशा प्रकारे मी याला स्टिक करणार आहे. तर तुम्ही हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये लावायचं असेल तर तुम्ही तसंही लावू शकता. तर हे मी अर्धे या डायरेक्शनमध्ये आणि अर्धे दुसऱ्या डायरेक्शनमध्ये असं लावून घेणार आहे अल्टरनेटिव्ह कलरमध्ये. तर मोती हा सहसा धाग्यातून विणून घ्या. ग्लू नाही लावलं तर ते निघण्याचे चान्सेस असतात. तर मी इथं धाग्यामध्ये हे करून घेतलेलं आहे, ओवून घेतलेला आहे मोती. तर हे असं मी हे लावून घेत आहे. तर हे लावायचं आहे असं. तर हा आपला हेअर बेल्ट विणून तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीनं हा हेअर बेल्ट विणू शकतो. दिसायला खूप सुंदर दिसतो हा लावल्यानंतर. तर वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्ही याच्यामध्ये करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.